गुड मॉर्निंग स्टुडंट. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट या चॅप्टरमध्ये आपण जे काही कॉस्ट आहे ते कॉस्ट अकाउंटचं क्लासिफाईड कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहतोय. इथे एक प्रॉब्लेम आपण पाहत आहोत की पहिला प्रॉब्लेम दिलेला आहे, द अकाउंट्स ऑफ एक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी for the year ended 30 December 2008 showing the following. So this problems of drawings of a salary amount is 6,500, counting house salaries 12,600, carriage outwards 4,300, carriage on purchase 7,150, bad debts 6,500, repairs of plant and machinery 4,450, rent, rates, taxes and insurance. So this factor of 8,500, and office 2,000, sales 4,61,100. Then the next of stock of materials that, so this first 31st December 2007 62,800. Then the 31st December 2008 48,000. Next, material purchase 1,85,000, traveling expenses 2,100, travelers salaries and commission 7,700, productive wages 1,26,000, depreciation, so this first of plant machinery and tools 6,500, and furnitures 300, directors fees 6,000, gas and water, so this factory 1,200, office 400, manager salary, so they divided of 3/4 of factory and 1/4 of office, amounts 10,000, and general expenses 3,400. याच्यात तुम्हाला जो एक फॉर्मॅट पाठवलेला आहे म्हणजे कॉस्ट शीटचं क्लासिफाय कशा पद्धतीने केला जातो, तो फॉर्मॅट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की क्लासिफाय आपल्याला करायचं आहे, ते क्लासिफाय करत असताना ते कोणकोणत्या हेडिंगमध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. मग क्लासिफाय करत असताना फर्स्ट ऑफ दिस मटेरियल कंझ्युम, then the next of this prime cost, next of this factory cost, next of this cost of production, next of total cost, and this decided of this profit or loss. ह्या ज्या काही कॉस्ट आहे त्या कॉस्ट आपल्याला काढायच्या आहे. त्या कॉस्ट काढत असताना आधी ही जो प्रॉब्लेम दिला आहे त्या प्रॉब्लेमचा आधी आपण काय शॉर्टिंग करून घ्यायचं आहे की कोणत्या हेडिंगमध्ये ते इंटॅक होणार आहेत, डिवाइड होणार आहेत. मग ते डिवाइड करत असताना किंवा क्लासिफाय करत असताना आधी ते शॉर्टिंग करण्यासाठी आपल्याला आधी ठरवायचं की कोणत्या हेडिंगमध्ये ती इंटर. मग आधी आपण पहिला जो मटेरियल कंझ्युम आहे, त्यानंतर प्राईम कॉस्ट आहे, त्यानंतर फॅक्टरी कॉस्ट आहे, त्यानंतर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे, आणि लास्ट आहे सेलिंग कॉस्ट. मग जर प्राईम कॉस्टमध्ये मटेरियल कंझ्युममध्ये एंट्री येणार असेल तर त्या एंट्रीच्या समोर आपण एम लिहायचं शॉर्टिंगसाठी आपल्या माहितीसाठी. त्यानंतर फॅक्टरीमध्ये येणार असेल तर एफ लिहायचं आहे, सॉरी प्राईममध्ये येणार असेल तर पी लिहायचं आहे, फॅक्टरीमध्ये येणार असेल तर एफ लिहायचं आहे, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये येणार असेल तर ओ लिहायचं आहे, आणि सेलिंगमध्ये असेल तर एस लिहायचं आहे. मग आधी शॉर्टिंग करून घेऊयात. मी तर सुरुवात केली आहे. आता ही पहिली एंट्री आहे ड्रॉइंग्स ऑफिस सॅलरी, ही एंट्री फॅक्टरीमध्ये येणार, त्यासमोर एफ लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला सहजपणे ती एंट्री काय करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे काउंटिंग हाऊस सॅलरी, ही ऑफिसमध्ये येते, समोर ओ लिहिलं आहे. कॅरेज आउटवर्ड्स ही सेलिंग मध्ये एंट्री जाते, त्यामुळे एस लिहिलं आहे. कॅरेज ऑन परचेस मटेरियल कंझ्युममध्ये येते, एम लिहिलेलं आहे. बॅड डेब्स सेलिंगमध्ये एंट्री येते, एस लिहिलेलं आहे. त्यानंतर रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी फॅक्टरी, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस अँड इन्शुरन्स ऑलरेडी दिले आहे, फॅक्टरीमध्ये अँड ऑफिसमध्ये आहे. सेल्स ही आपली शेवटची एंट्री आहे, त्यामुळे ते काही लिहायचे नाही. त्यानंतर स्टॉक ऑफ मटेरियल, आता हे स्टॉक ऑफ मटेरियल फर्स्ट दिले 31 डिसेंबर 2007, हे ओपनिंग स्टॉक आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं क्लोजिंग बॅलन्स नेहमी नेक्स्ट इयरचं म्हणजे पुढच्या वर्षीचं काय असं ओपनिंग बॅलन्स, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे मटेरियल कंझ्युममध्ये येणार. आणि 31 डिसेंबर 2008 ही क्लोजिंग बॅलन्स आहे, तिसरं मटेरियल कंझ्युममध्ये येणार. मात्र क्लोजिंग बॅलन्स हे ओपनिंग बॅलन्समध्ये त्याच्यामध्ये काय होतात, लेस होतात. पुढची एंट्री आहे मटेरियल परचेस, हे सुद्धा मटेरियल्समध्ये येणार, मटेरियल कंझ्युममध्ये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे सेलिंग एंट्री आहे. ट्रॅव्हलर्स सॅलरीज अँड कमिशन हे सुद्धा सेलिंग एंट्री आहे. त्यानंतर प्रोडक्टिव्ह वेजेस ही एंट्री मटेरियल कंझ्युममध्ये येते, सो पुढे एम लिहितो. त्यानंतर डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशन प्लांट मशीन अँड टूल्स, आता प्लांट ही कुठे असते तर फॅक्टरीमध्ये असते, त्यामुळे एफ. त्यानंतरला फर्निचर ही ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्हची एंट्री आहे. त्यानंतर डायरेक्टर्स फीज ही ऑफिसची रिलेटेड एंट्री आहे. त्यानंतर गॅस
अँड ऑटर ऑलरेडी दिलेलं आहे. ही फॅक्टरीची एंट्री आहे आणि ही ऑफिसची एंट्री आहे. त्यानंतर मॅनेजर सॅलरी ऑलरेडी दिले 3/4 ऑफ दिस फॅक्टरी अँड 1/4 ऑफ दिस ऑफिस, म्हणजे फॅक्टरी आणि ऑफिसची एंट्री. म्हणजे समोर लिहितो मी एफ अँड ओ. अँड जनरल एक्सपेन्सेस ही ऑलरेडी ऑफिस एंट्री आहे. आता हिचं आपलं डिवायडेशन करायला लागणार आहे. म्हणजे वर्किंग करायला लागेल की मॅनेजर सॅलरी डिवाइड करायचे 3/4 ऑफ दिस फॅक्टरी अँड 1/4 ऑफ दिस ऑफिस. ऑलरेडी मी ते वर्किंग नोट बनवलेले आहे की फॅक्टरी मॅनेजर सॅलरीची टोटल अमाऊंट्स आहे 10,000. फॅक्टरीमध्ये डिवाइड केली 3/4, टोटल अमाऊंट येते 7,500. अँड ऑफिसला 10,000 डिवाइड 1/4 केली तर त्या अमाऊंट येते 2,500. आता आपल्याला इंटर करायचे ते इंटर करत असतं ते कॉस्ट कशा पद्धतीने केले आहे ते फॉर्मॅटमध्ये. कॉस्टशीटचा फॉर्मॅट काय आहे त्यात तुम्हाला जो फॉर्म्युला दिला प्रो फॉर्मा दिला त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला असाल. त्याच्यामध्ये जे सुरुवातीला टायटल लिहायचे स्टेटमेंट्स ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट फॉर द इयर पिरियड एंडेड 31 डिसेंबर 2008. त्यानंतरला हा फॉर्मॅट आहे त्याचा पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचे 2 कॉलम म्हणजे इनर आणि आउटर अशा पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एंट्र्या पाहायच्या ते पहिलं आपण जे एंट्र्या घेणार त्या मटेरियल कन्झ्युमच्या मीन्स ज्या एंट्रीसमोर काय बघा एम लिहिलेला आहे त्या एंट्र्या घेणार. मग ते घेत असताना पहिली आपल्या सुरुवातीला एंट्री ही ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल म्हणजे किती आहे ती 31 डिसेंबर 2007 म्हणजे पुढच्या वर्षी किती येणार ते 1 जानेवारी 2008 हे ओपनिंग बॅलन्स होणार. मग ती एंट्री आपल्याला पहिली घ्यायची आहे. स्टॉक ऑफ मटेरियल्स 1 जानेवारी 2008 अमाऊंट किती आहे ती 62,800. आम्हाला आपण घेतले 62,800. त्यानंतर त्याच्यामध्ये परचेसची एंट्री असेल ऑलरेडी आपल्याकडे परचेसची एंट्री दिलेली आहे परचेस ऑफ मटेरियल 1,85,000. मग ती एंट्री आपल्याला सेकंड घ्यायची ॲड करायची. त्याच्यामध्ये ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल तरी पण चालेल किंवा परचेस ऑफ मटेरियल तरीसुद्धा चालणार आहे 1,85,000. त्यानंतरला त्याच्यामध्ये आपल्याला पुढची एंट्री पाहिजे की मटेरियल कन्झ्युमची कोणती आहे तर इथे कॅरेज ऑन परचेस दिले तर तिसरी एंट्री त्यामध्ये ॲड करायचे कॅरेज ऑन परचेस. मग ते अमाऊंट आहे कॅरेज ऑन परचेस 7,150. त्यानंतर त्यांची टोटल करून घ्यायची. आपल्याला मटेरियल कन्झ्युमचे अजून कोणते एंट्री आहेत का ते पाहायचे आहेत. आता ही आहे क्लोजिंगची बॅलन्सची एंट्री ते आपल्याला त्यातून लेस करायची म्हणजे आधी ॲडची एंट्री घेतल्या की त्यानंतर लेसची एंट्री करायची आहे त्यामुळे ही लेस होणार आहे. त्यानंतर इथे ही आपण प्रोडक्टिव्हिटीची प्राईम कॉस्टमध्ये येणार आहे मग तिथं पी लिहिलेलं आहे. ऑलरेडी ही एंट्री झाली त्यामध्ये मटेरियल कन्झ्युमची एंट्री ह्याच्यामध्ये कुठेच काही नाही त्यामुळे एवढंच आहे त्या 3च एंट्री म्हणजे रॉ मटेरियल त्यामध्ये ॲड परचेस त्यानंतर कॅरेज ऑन परचेस म्हणजे तिघांची टोटल किती येते तर ती टोटल केली तर ते आपल्याला 2,54,950 एवढी त्याची टोटल येते. त्यानंतरला त्याच्यामध्ये आता लेसची एंट्री करायची म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मग ती एंट्री करायची आहे अमाऊंट आहे तिची 48,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31 डिसेंबर 2008 अमाऊंट 48,000. त्यानंतरला ती एंट्री मायनस करून त्याची टोटल ही किती येते तर 2,06,950. त्या टोटलला आपण नाव काय देणार तर मटेरियल कन्झ्युम म्हणजे आपल्या मटेरियल कन्झ्युम आपले 2,06,950. त्यानंतरला त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस काय करायचे ॲड करायचे. तर डायरेक्ट एक्सपेन्स आपल्याकडे एकच आहे आपण पाहिलं तर ते प्रोडक्टिव्ह वेजेस. मग ती एंट्री घ्यायची आपल्याला प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेसची अमाऊंट आहे 1,26,000. तर त्यांची जे टोटल येईल तिला आपण नाव देणार काय प्राईम कॉस्ट. ऑलरेडी प्राईम कॉस्ट म्हणजे ते आपण बी असं नाव दिलेलं आहे. ते प्राईम कॉस्ट आले 3,32,950. त्यानंतर आपल्याला पुढच्या जे एंट्री घ्यायचे ते फॅक्टरी ओव्हरहेड्सचे रिलेटेड म्हणजे आपण ऑलरेडी टायटल लिहायचं की फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये कोणकोणते एंट्री येते ते आपण पाहायचे आहेत आणि त्या सगळ्या घ्यायच्या की याच्यासमोर आपण एफ लिहिलेलं आहे. त्यामध्ये पहिली एंट्री आहे ड्रॉविंग्स ऑफिस सॅलरी अमाऊंट आहे 6,500. मग ती एंट्री आधी सुरुवात आपण करायची आहे. फर्स्ट एंट्री ड्रॉविंग्स ऑफिस सॅलरी ऑलरेडी केली आहे ते ड्रॉविंग्स ऑफिस सॅलरी म्हणून अमाऊंट आहे 6,500. त्यानंतरला पुढे एंट्री करायची आपल्याला सेकंड एंट्री ज्याच्यासमोर एफ लिहिलेला आहे रिपेअर्स ऑफ प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 4,450. तीसुद्धा एंट्री केली ऑफ रिपेअर्स टू प्लांट अँड मशिनरी 4,450. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टरीशी रिलेटेड कोणती एंट्री आहे तर रेंट रेट्स टॅक्सेस अँड इन्शुरन्स आणि फॅक्टरी आहे ते अमाऊंट आहे 8,500. मग तीसुद्धा एंट्री केली आहे फॅक्टरी रेंट रेट्स अँड टॅक्सेस 8,500. त्यानंतर नेक्स्ट ऑफ फॅक्टरीशी रिलेटेड याच्यामध्ये कोणती एंट्री नाही. एका साईडला कोणते आहे तर इथे एक आहे
डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, मग ती सुद्धा एंट्री करायची. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी अँड टूल्स 6500. त्याच्यानंतरला फॅक्टरीशी रिलेटेड ही आहे गॅस अँड ऑटर्स ऑफ दिस फॅक्टरी, ती सुद्धा एंट्री करायची आहे. फॅक्टरी गॅस अँड ऑटर अमाऊंट आहे 1200. त्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड अजून एंट्री कोणते ते मॅनेजर सॅलरी. ऑलरेडी आपण इथं वर्किंगमध्ये केलं आहे की फॅक्टरी शी रिलेटेड सॅलरी आपल्या मॅनेजर सॅलरीची अमाऊंट आहे ते 7500, म्हणजे 10,000ची डिवाइड केलेली अमाऊंट ती सुद्धा एंट्री करायची आहे की मॅनेजर सॅलरी 3 डिवायडेड 10,000 अमाऊंट येते 7500. आता एवढ्या सगळ्या फॅक्टरीशी रिलेटेड एंट्री आहेत, एवढ्याच आहे. त्यांची टोटल करायची, ते टोटल येते 34,650. आता ह्यांची टोटलवर जे आपले वरची प्राईम कॉस्टची जी टोटल आलेली आहे ती प्राईम कॉस्टची टोटल, त्याच्यामध्ये ही टोटल करायची ॲड करायची आहे. जी टोटल येईल त्या टोटलला काय म्हणजे फॅक्टरी कॉस्ट. ती टोटल येते किती आले टोटल, तर 3,67,600. 3,67,600 टोटल आले. त्यानंतर हे फॅक्टरीशी रिलेटेड सगळे एंट्री संपलेले. तिथे इथून पुढे आपल्याला काय करायचं, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड सगळे एंट्री आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडची एंट्री आपण सुरुवात करणार आहोत. मस्त त्या सुरुवात करत असताना आधी पाहायचं की ज्याच्यात एंट्रीसमोर आपण ओ लिहिलं आहे त्या ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्हची एंट्री आहेत. मग त्यामध्ये पहिलीची एंट्री आहे काउंटिंग हाऊस सॅलरी 12,600. मग ती एंट्री घ्यायची आहे काउंटिंग हाऊस सॅलरी 12,600. टोटल घेताना आपल्याला टोटल आउटरला घ्यायचे, त्यामुळे ह्यांची टोटल करताना इनरला ते एंट्री सर्व मांडत जायचं आहे आपल्याला. त्यानंतरला अजून इथं आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस ऑफिस रिलेटेड अमाऊंट आहे 2,000. ते सुद्धा घ्यायचे. ऑफिस रेंट रेट्स अँड टॅक्सेस अँड इन्शुरन्स अमाऊंट आहे 2,000. त्यानंतर नेक्स्ट ऑफ दिस ऑफिस रिलेटेड एंट्री कोणते आहे, तर ही इथे आहे डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 300. ती सुद्धा घ्यायची. डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 300. त्यानंतर डायरेक्टर्स फीज आहे. डायरेक्टर्स फीज किती आहे 6,000. सुद्धा घ्यायचे. डायरेक्टर्स फीज 6,000. त्यानंतरला गॅस अँड वॉटर ऑफिस रिलेटेड आहेत, अमाऊंट आहे 400. ते सुद्धा घ्यायचे. ऑफिस गॅस अँड वॉटर अमाऊंट आहे 400. त्यानंतरला ऑफिस रिलेटेडची एंट्री मॅनेजर सॅलरी आहे, अमाऊंट आपण ऑलरेडी काढलेलं आहे ते 2,500. ते सुद्धा एंट्री घ्यायचे. मॅनेजर सॅलरी अमाऊंट आहे 2,500. अँड लास्ट ऑफ द जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 3,400. जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 3,400. यांचीसुद्धा टोटल करून घ्यायची. ती टोटल येते 27,200. त्यासुद्धा टोटल करायचे. ही जी वरती टोटल आली फॅक्टरी कॉस्टची टोटल आणि ही यांची टोटल, ती टोटल करून जी टोटल त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती येते तर 3,94,800. म्हणजे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्हची टोटल ही फॅक्टरी कॉस्टमध्ये टोटल ॲड केली की जी टोटल तिला काय म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ती टोटल येते 3,94,800. त्यानंतर पुढे आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनची एंट्री घ्यायची आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनची एंट्री करत असताना ज्याच्या समोर आपण एस लिहिलेलं आहे त्या एंट्री आपल्या सेलिंगमधल्या आहेत. मग पहिलीच आहे कॅरेज आउटवर्ड्स. तर ती घ्यायची आहे कॅरेज आउटवर्ड्स. कॅरेज आउटवर्ड्सची अमाऊंट किती आहे तर 4,300 घ्यायची आहे. त्यानंतरला बॅड डेप्ट्स आहे. बॅड डेप्ट 6,500. मग ती एंट्री करून घ्यायची. बॅड डेप्ट 6,500. त्यानंतरला कोणते आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमधले, तर ही इथे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,100. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,100 घ्यायचे. त्याच्या खालीच आहे ट्रॅव्हलर्स सॅलरीज अँड कमिशन 7,700. तर ते सुद्धा घ्यायचे. ट्रॅव्हलर्स सॅलरीज कमिशन 7,700. आता अजून एस रिलेटेड कोणते आहेत तर सेलिंग रिलेटेड कोणते एंट्री नाही, एवढ्याच आहेत. त्यांची टोटल करून घ्यायची. त्यांची टोटल येते 20,600. आता ह्या दोघांची टोटल पुन्हा करून घ्यायची आहे. ती टोटल जी येईल ते टोटल म्हणायचे टोटल कॉस्ट. आता ती टोटल कॉस्ट किती आली तर 4,15,400. म्हणजे आपली टोटल कॉस्ट सापडली. आता टोटल कॉस्ट याचा अर्थ काय की ते जे काय आपण प्रोडक्शन तयार केलं आहे त्या प्रोडक्शनसाठी आलेला एकूण खर्च किती आहे तर 4,15,400. आणि आता प्रत्यक्षपणे आपण सेल्स कितीला केले तर सेल्सचे आपल्याला अमाऊंट दिले. सेल्स केले 4,61,100. टोटल खर्च झाला आपल्याला 4,15,400 आणि आपण सेल्स केले 4,61,100. मग इथे आपल्याला प्रॉफिट होणार की लॉस होणार तर ऑब्वियसली आपल्याला तिथे काय होणार आहे तर प्रॉफिट होणार आहे. मग तो प्रॉफिट कसं काढायचं तर सेल्समधून हा टोटल कॉस्टची अमाऊंट मायनस करायची आणि जी अमाऊंट येईल तो आपला प्रॉफिट. ऑलरेडी आपण सेल्सची अमाऊंट शेवटला लिहिली
4,61,100 आणि ऑलरेडी प्रॉफिट आपल्याला किती मिळाला तर 45,700. अशा पद्धतीने ही कॉस्ट शीट आहे. कॉस्ट शीट आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे आहे आणि अशा पद्धतीनं फॉर्मॅट त्याचा काय होणार आपल्याला तयार होणार आहे. या पद्धतीनं आपण त्या सगळ्या एंट्र्या केल्या की व्यवस्थित आपल्याला ही कॉस्ट शीट आपल्याला सोडून मिळणार आहे. आणि ज्या एंट्र्या आहेत म्हणजे ऑलरेडी तुम्हाला प्रोफार्मा दिलेला आहे, त्या प्रोफार्माची एंट्री तुम्ही व्यवस्थित पाठ केल्यात की ऑलरेडी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. थँक्यू.